नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? सगळे छान, व्यवस्थित, आनंदात आहात ना? वा, खूप छान. हे मी का विचारतोय, कारण मंडळी आजचा आपला हा 2025 या वर्षातला शेवटचा दिवस आहे, 31 डिसेंबर. मंडळी, आयुष्यात सोबत करणारी आपली हक्काची व्यक्ती ही आपल्यासाठी कधीतरी अनोळखी असतेच. तीच अनोळखी व्यक्ती ते आपल्या आयुष्यभराची सोबती, हा जो प्रवास आहे, हा प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्या नव्या मालिकेतून, ज्या मालिकेचं नाव आहे तू अनोळखी तरी सोबती. 5 जानेवारीपासून रोज रात्री 9 वाजता आपल्या सन मराठीवर. मंडळी, आज 31 डिसेंबर आणि अर्थातच उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार आहे. तेव्हा 16 सख्यांचा ह्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मला वाटलं दळण दळते जात्यावर. अच्छा, असं बघितलं नाही ना मी कधी. आम्हाला वाटलं असं सांगण्यात येते, मी तर असं अंगात येते. हा, म्हणजे 2025 या वर्षातला आजचा शेवटचा दिवस साजरा करण्यासाठी आपल्यासोबत असणार आहे प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ या गावातील ताई, आणि त्यांच्यासोबत आपण 16 सख्यांचा हा साजरा करणार आहोत आणि बघणार आहोत की आजच्या भागामध्ये हुकुमाची राणी कोण असणार आहे, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. त्या आपल्या या पहिल्या खेळासाठी 10 ताई त्यांनी पटापट इथे यायचं यावर. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये 10 चष्मे का घातलेत तुम्ही सगळ्यांनी? तुम्ही दिले. अच्छा, मीच दिलेत का? हा, मग मला नाही, मला चष्मा नाहीये. हरकत नाही. काय जरा एक वेगळेपणा दिसावा म्हणून फक्त तुम्हालाच दिलेले आहेत चष्मे. वा, काय एक एक दिसतंय, जरा बघा एकदा. हो 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 हो, हा, चांदण्या, आयत, हा, इथे तर बघा 2 हार्ट आहेत इथं मागे. हा, वर्षाचा शेवटचा दिवस आहे आज 31 डिसेंबर. हा, आणि त्यामुळे सगळेजणी जे काय चष्मा वगैरे ते नटून थटून आलेले आहेत. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या आपल्या या भागामध्ये, ह्या पहिल्या खेळामध्ये सासू सुनेची जोडी आहे. कळलं तुम्हाला सासू कोण आणि सून कोण? तर सासू आहे, ही आहे सासू आणि ही आहे सून, है ना? नाही, मग सून आहे मी. अच्छा, तू सून आहे का? ओके ओके. आणि ही सासू आहे, सासूबाई. हा, सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा बरं. रेश्मा युवराज राबाडी. रेश्माताई. बरं, ही सून आहे तुमची. होय, कशी आहे सून? कशी आहे? छान आहे. छान आहे. किती वर्ष झालेत लग्नाला? 1.5 वर्ष. नाही, तुमच्या 11 वर्ष. 18 वर्ष झालेली आहे. बरं, तुम्ही सुद्धा कधीतरी सून म्हणून आला होता तिथे. हा, मग आज तुम्ही काय सुनेकडनं काय अपेक्षा कराल? ती छान आहे, सगळ्यांना मळम खाऊन घेते ती. हा, घरात वातावरण खूप छान आहे, सगळ्यात खूप छान आहे. क्या सोन्यासारखी सून मिळाली आहे बाबा, सासूने नशीब काढलेले. हा, आणि आता सूनबाईंना विचारा. सूनबाई, नाव सांगा बरं तुमचं. गौरी सुशांत राबाडी. गौरीताई. हो, आता कळलं, सासूकडनं कळलं 1.5 वर्ष झालेली आहेत. भाऊजी कसे आहेत? खूप छान. खूप छान आहेत. आणि सासूबाई कशा आहेत? सासूबाई पण खूप छान आहेत. दोघी सासू आहेत मला खरं तर. 2 सासू आहेत? यात चुलत सासूबाई आहेत. अच्छा, या चुलत सासू आहेत. अच्छा, आणि मग सख्खी सासू कुठे? त्या बाहेर गेलेल्या आहेत. बाहेर. दोघी छान आहेत, अच्छा, दोघेही छान आहेत. ओके, वेळ म्हणजे या चुलत सासू आहेत. पण मी जास्त यांच्याकडेच असते. का बरं मग सख्ख्या सासूकडे का नाही? नाही, कामावरले की मी त्यांच्याकडेच असते. काय त्यांच्याकडेच जाते काय, त्यांच्याकडे असते. ओके, ही सासू जास्त आवडते असं काय नाही, असं काय नाही? दोघी पण आवडतात. हा, सासूबाई तू सुद्धा आवडते बाबा सुनेला. हा, ठीक आहे, हरकत नाही. पण मग आता समजा अगदी शेवटच्या खेळापर्यंत तुम्ही दोघीच जणी आलात, सासू आणि सूनच आली, तर तुला काय वाटतं कोण जिंकेल? सासूबाई जिंकल्यात तरी काही प्रॉब्लेम नाही. नाही, असं काय येईल असतं. हा, आतमध्ये असतो भाई मी जिंकायला पाहिजे. नाही, अजिबातच नाही. नाही, अजिबात नाही. मग तू जिंकणार आहेस? त्या जरी जिंकल्या तरी मला आनंदच आहे. बरं, ठीक आहे. तुझं काय म्हणणं आहे सासूबाई? काय नाही, ती जिंकली तरी आनंदच आहे, मी जिंकली तरी आनंदच आहे. कारण की दोघीपैकी एकीच्या घरात आम्हाला काय असेल ते आम्हाला घरातच जाणार आहे. अच्छा, हे कारण आहे त्याच्या मागे. मी जिंकले काय, गिफ्ट असलं तर एकीच्या घरातच जाणार आहे ते. हा, ते गिफ्ट जिंकले ते आपल्याच घरात येणार आहे, हे कारण आहे. पण सूनबाई जिंकले ते नाही आहे ना. तसं काही नाही, आनंदच आहे. आनंदच आहे. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोघींसाठी. आणि आता आपण ह्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे
हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. खेळाचं नाव काय? हसली तर फसली, हा, हे महत्वाचं आहे. हा, हसली तर फसली हे. ठीक आहे, हरकत नाही. इथं ये ताई, तू इथं ये. ओके रेडी, 1 2 3. हा, हसली तर फसली हे. हे नक्की हे कोणाला केलं, भाऊजीने केलं की नाही? हा, ताई तू तिथे जाऊ शकतेस. ओके, आणि आता आपण या पहिल्या खेळाला सुरुवात करूया. खेळाचं नाव तुम्हाला कळलेलं आहे, हसली ती फसली. ओके, ह्या खेळामध्ये काय होणार आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य सादर करायचंय, जसं तुम्हाला येईल तसं जागेवरतीच. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय, पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. स्टॅच्यू म्हटल्यानंतर सरळ उभं राहायचं नाही, हसायचं नाही, हलायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही. ओके, आणि नजर खाली न्यायचं, सरळ किंवा वर पाहिजे. हा, ओके, आणि स्टॅच्यू म्हणून असं नुसतं उभं राहायचं नाही, ह्या अटी आहेत. ओके, चला सुरू करूया. तुम्ही तयार आहेत सगळे? ओके, म्युझिक प्लीज. अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. मला वाटतं कळण गळते जात्यावर. हा, आता असं बघितलं नाही ना मी कधी. आम्हाला वाटलं असं अंगात येते, मी तर असं अंगात येते. हा, उगाच पाठी येऊन कचकन जाऊन धरलंय. ये बघ. याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. स्टॅच्यू. ताई ताई, ए ताई, ताई ताई काय बोलणं झाली आहे इथं. मी सांगितलं होतं की ते नृत्याची एक स्टेप असायला पाहिजे होती. ताई तू अशीच उभी राहिली, त्याच्यामुळे तू बाद झालेली आहे. हे असं अंगात आले. अच्छा, हे म्हणजे आज अंगात आलेले. ही अशी स्टेप आहे ना, ती मी अशी धरलेली आहे. कुठं धरलेली आहे? नाही नव्हतं असं ते केलेलं, असं धरलंय ना. हा, एक एक डोकं लावतात ना, एक एक. हा, मस्त एवढ्या आयडिया करून येतात ना. हा, पण हे सगळं तू बोललीस इथं आणि हल्ली विचारलं म्हणलं सांगायला. त्याच्यामुळे तू बाद झालेली आहे. समोर बसू शकते. ओके, येत आहे. नमस्कार. या डोळे किती खोटाडे असले, काही तू बाद झालेली आहे. तू समोर बसू शकतेस. डोळे मिचकवले ताई, तू बाद झालेली आहे. अगं डोळे मिचकवले, तू बाद झालेले, तू समोर बसू शकते ताई. हे समोर बसू शकते. ओके, व्हेरी गुड. मी सांगितलं होतं की ती नृत्याची एक स्टेप असायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? सांगितलं होतं की नाही? हा, तरी पण ताई अशी नुसती उभी आहे, ह्याला काय अर्थ आहे का? मला सांगा, माझं कुठे चुकलंय? एवढं सांगते तरी पण ताई अशीच उभी आहे, त्याच्यामुळे ताई तू बाद झालेली आहेस. तू समोर बसू शकते. ताई तू बाद झालीस. अगं बाद झाली, समोर बसू शकते, सांगते तर आपलं कशी तुम्ही. हा, समोर. हा, ताई तू हसलेली आहेस, तू बाद झाली आहेस, डोळे पण मिचकवले, तू समोर बसू शकते. आणि अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या. आणि 5ही ताईंचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन, तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. आणि आता सुरू करूया आपण आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे फुफू फुगाने माझ्याचकडे बघा. हा, खेळाचं नाव काय? फुफू फुगा माझ्याचकडे बघा. हा, बरं ठीक आहे. हा, खेळाचं नाव ताई? फुफू फुगा माझ्याचकडे बघा. ठीक आहे, हरकत नाही. आता हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर पेपर कप आहे, पेपर कप मध्ये फुगे आहेत, 4-4 फुगे. ओके, एका वेळी एकच फुगा फुगवायचे. फुगवून झाल्यानंतर त्या फुग्याला व्यवस्थित गाठ मारायचे.
एक हात मागे ठेवायचे आणि एका हाताने तो फुगा फोडायचा. मग तो फुगा तुमच्या डोक्यावरती मारा किंवा खांद्यावरती मारा किंवा अजून इथे पायावरती, असं कसंही, पण तो फुगा फोडायचा. ठीक आहे. आणि तो फुगा फुटल्यानंतर मग दुसरा फुगा फुगवायला घ्यायचे. असे करून हे 4 फुगे फुगवायचे आणि फोडायचे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये हे सगळे फुगे फोडेल ती असणार आहे विजेती. अशा 2 ताई विजेत्या होणार आहेत आणि ज्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. ओके, कळलेलं आहे तुम्हाला ताई? नक्की या बरं. आपापल्या कपाकडे जागा घ्या. या इथे. व्हेरी गुड. रेडी? 1 2 आणि व्यवस्थित हा, कॉन्सन्ट्रेट. हा, ओके. 1 2 आणि 1.5 वर्ष झाले तर मी सांगतो की व्यवस्थित फुगा फुगवायचे. ओके, 1 2 3 व्यवस्थित गाठ मारायची. ओके, मस्त. हा, लवकर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, व्यवस्थित फुगा आणि फुगा व्यवस्थित फुगवायचा आहे. दुसरा हात लावायचा नाही. दुसरा हात लावायचा नाही. व्हेरी गुड. हा, ये बात. हा, इथं कुठं अजून खालपर्यंत घेते. हा, फुगा. सासू सुनाक शेवटी राहिल्या तिथं. शाबास, व्हेरी गुड. हा हा, फुगा मोठा फुगा, मोठा फुगा. हा, व्हेरी गुड. शाबास. हा हा, अजून हवा. हा, आणि आता निर्णय तुमच्या समोर आहे. निर्णय असा आहे, दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे संगीता ताई आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे वेदिका ताई. खूप खूप अभिनंदन. दोन्ही ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळाकडे. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन वेदिका ताई आणि संगीता ताई तुमचं. तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटते. खूप छान वाटतंय. एक छानसा उखाणा मस्तपैकी होऊन जाऊ दे. नंदवाळ गाव शार, भोवतीने होते हिरवे गारीगार, मध्ये होते विठोबाचं शिकार, मी घे गेले नथ, नथीला बसले 360, कानातील बुगडी पडली उघडी, पायातील मासोळी दिसती पांढरी फेक, संतोषरावांचं नाव घेते नायकू शिंदेची लेख. ये बात आहे. व्हेरी गुड. वा, वेदिका ताई एक उखाणा होऊन जाऊ दे मग मस्तपैकी. छान. निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे, व्हेरी गुड. निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे, नाव घेते वेदिका लक्ष द्या सारे. आतरावळीत पत्रावळी, पत्रावळीत घेतला भात, आतरावळीत पत्रावळी, पत्रावळीत घेतला भात, भातावर घेतलं वरण, भातावर घेतलं वरण, वरणावर घेतलं तूप, तुपासारखं रूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, जोडा विठ्ठल रुक्मिणीचा, जोडा विठ्ठल रुक्मिणीचा, रोहितरावांचं नाव घेते आज कार्यक्रम 16 सख्यांचा. ओके, व्हेरी गुड. क्या बात आहे. खूप छान. आणि आता आपण या शेवटच्या खेळाला सुरुवात करूया. हा खेळ काय आहे, खेळाचं नाव काय, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी आपण दोन्ही ताईंसोबत जाणार आहोत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुझं नाव सांग. माझे नाव वेदिका रोहित पुरव. वेदिका ताई, माहेर कुठलं? माहेर पोते राधानाई. अच्छा. आणि सासर? सासर हे नंदवाळ. ओके. किती वर्ष झालेत लग्नाला? 4 वर्ष झाले. 4 वर्ष. कसा आहे भाऊजींचा स्वभाव? मस्त, एक नंबर. एकदम मस्त. ताई काय सांगशील माहेर बद्दल? माहेर माझं पोते, पण मी लहानपणापासून लहानाचे मोठे म्हणजे 10वी पर्यंत माझं शिक्षण माझ्या आजाजींजवळ झालंय. मम्मीचे आई वडील त्यांच्याजवळ. अच्छा. लहानपणापासून? मी 9 महिन्याचे असल्यापासून ते 10वी पर्यंत मी तिथंच राहिले. अच्छा. आई बाबांचा असा सहवास मिळाला? आई वडिलांचं 10वी झाल्यावर मी आई वडिलांच्या जवळ गेले. जवळजवळ 13-14 वर्षानंतर. हा, आजींनी खूप प्रेम केले. पण का बरं असं? म्हणजे आजोबांची आठवण येते या क्षणी. आजोबा नाही आहेत, 1 वर्ष झालं आजोबा गेले. आजोबा वडिलांप्रमाणे होते. आठवण येते खूप. खूप. माझे मम्मी पप्पा पण छान आहेत, काही अडचण नाही त्यांची.
माझे वडील मला नेहमी सांगत असतात, रागावर कंट्रोल ठेव, संयम ठेव, झालं त्या गोष्टी मागे सारून जा. पण अजून बरोबरची एखादी अशी कुठली आठवण किंवा एखादा प्रसंग तुला इथे सांगावं असं वाटतं? खूप आठवणी. एवढंच की शेवटचं मला बोलता आलं नाही त्यांच्याशी. काय बोलायचं होतं तुला जे राहून गेलं? तरी मी बोलले, मी त्यांना जायच्या आधी 2 दिवस आधी त्यांना जाऊन भेटून त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवून म्हटले की आजोबा तुम्ही काय भिवू नकासा, मी हाय इथं, तुम्ही आम्हाला आणि पाहिजे सा, अजिबात भिवू नका तुम्ही, तुम्हाला काही होणार नाही. तेव्हा ते रडले माझ्याकडे बघून. तेवढीच माझं त्यांच्याशी बोलणं झालं. अशी कुठली गोष्ट माहेरी असताना तुला असं वाटलं की ही राहून गेली माझ्या आयुष्यामध्ये? शिक्षण पूर्ण करायचं माहेरी राहून गेलं, पण सासरे आल्यावर मिस्टरांनी शिक्षण पूर्ण केलं. ग्रॅज्युएशन पूर्ण केलं माझं शिक्षण मिस्टरांनी. वा, खूप छान. आणि ही कौतुकाची गोष्ट आहे. तिथं राहून गेलं, 2 वर्ष गॅप पडला, पण त्यानंतर इथं राहून गेले. माझी डिलिव्हरी झालेली आणि मी 1 महिन्याचं मूल घरात ठेवून मी FY फर्स्ट इयरची परीक्षा द्यायला गेले घरात. वा, किती सुंदर. आणि त्यासाठी भाऊजींनी तुला प्रोत्साहित केलं किंवा प्रोत्साहित केले त्यांनी मला. वा, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत आणि खरंच त्यांचं कौतुक आहे. कसं वाटतं आज तर याच मनातलं सगळं व्यक्त झालीस, मोकळं झालीस, मन मोकळं खूप केलं? छान वाटतंय, मस्त वाटतंय. ताई, मला सुद्धा तुझ्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. आता आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. बरं ताई, वेदिका ताई आणि संगीता ताई, कसं आहे की आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे, 31 डिसेंबर आहे. उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार आहे. ओके, तर आज काय की जरा घरात आपल्या पार्टी आहे. हां, आपल्या घरात पार्टी आहे, त्याच्यामुळे ब्युटी पार्लरमध्ये आलेला आहात. हां, आणि एक हेअरस्टाईल करायची आहे तुम्हाला. ती हेअरस्टाईल अशी आहे की संगीत सुरू होणार आहे, त्या संगीतावरती नाचत नाचत एक स्ट्रॉ घ्यायचा आणि तुमच्या केसांमध्ये खोचायचं. एका वेळी एकच स्ट्रॉ. हां, असे हे सगळे स्ट्रॉ तुमच्या केसामध्ये खोचायचे. आणि जी ताई कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्ट्रॉ तिच्या केसांमध्ये खोचेल ती असणार या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सुरू करूया. रेडी? तर मग त्यासाठी म्युझिक प्लीज. केसांमध्ये सगळीकडे हे करायचं आता. इथे फक्त मागे ठोकायचं नाहीये, सगळीकडे एका वेळी एकाच हात. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे Very good. लेने को आयलो. व्हेरी गुड. हा, ओके ओके, संगीत थांबलेलं आहे. या इथं, इथे या पुढे. वेदिका ताईंचे स्ट्रॉ जास्त आहेत की संगीता ताईंचे? ओके, नाही एक कुठं म्हणून करते इथं. हा, 72. किती आहे? आणि आता संगीता ताई, तुमचे स्ट्रॉ पण मोजूया. पुन्हा एकदा मोजायचे आता. 1, 47, 48, 49, 50. व्हेरी गुड, व्हेरी गुड. निर्णय तुमच्या समोर आहे. विजेती ठरलेली आहे वेदिका ताई, खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती ठरलेली आहे संगीता ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. सन मराठी आणि 16 सख्यांच्याकडून ही भेट वस्तू. कसं वाटतंय ताई? छान वाटतं. छान वाटतंय. काय सांगशील एकंदरीत? कार्यक्रम खूप छान आहे, महिलांना एन्जॉय करायला मिळते. कारण की सहसा असं बाकीचे दुसरा काही कार्यक्रम असं होत नाही. म्हणजे दुसऱ्या काही कार्यक्रमात गेलं की लगेच माणसं नाव देतात ना. ते कसं महिलांचंच असल्यामुळं एन्जॉय करायला मिळालं हे महत्वाचं आहे. क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड ताई. याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे वेदिका ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा ताई कसं वाटते हुकमाची राणी झालीस? खूप छान वाटते, खूप एन्जॉय केला मी कार्यक्रम हा. अच्छा. मस्त मज्जा आली. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? मम्मी मम्मी पप्पासनी काय सांगशील? माझी राणी झाली. माझा आत्मविश्वास वाढला या कार्यक्रमामुळे. अरे. वेगळाच. क्या बात आहे, व्हेरी गुड. खरंच खूप छान वाटलं. आणि एक सेल्फी मात्र तुझ्याबरोबर काढणार आहे. वेदिकाताई, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आणि मंडळी, वेदिकाताईंनी एक वाक्य खूप छान सांगितलं आज, की आज या कार्यक्रमामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि ही गोष्ट आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. आज आहे 31 डिसेंबर, त्याच्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नक्कीच आज घरी पार्टी वगैरे असणार, छान धमाल मजा मस्ती होत असणार, स्पेशल गेस्ट आलेले असतील, नातेवाईक मित्रमैत्रिणी सगळे आलेले असतील, हो की नाही. पण माझी एक नम्र विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, की आपल्या घरातल्या माझ्या या ताईंना तुमच्या आनंदात सहभागी करून घ्या. तिला सुद्धा समजू देत ना की नवीन वर्षाची सुरुवात तिच्यासाठी किती स्पेशल असणार आहे. तेव्हा भेटूया पुढच्या वर्षी, म्हणजे पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.